गाईज तुम्ही बघू शकताय शेतकऱ्याची जिंदगी कशी राहते तुम्हाला दाखवतो मी. आता माहिती का रात्रीची जवळपास 11:30-12 वाजते आणि मी आणि माझे पप्पा मळ्यात आलेलो आहे. बघू शकताय आपले पेरू आहे छोटे छोटे. हे बा हे इथं समोर पप्पा आहे. आणि गाईज तुम्हाला वाटतं शेतकऱ्याची जिंदगी लय सोपी आहे, बट नाही. आता तुम्हाला अक्षरशः बा स्वेटर घालून मध्ये शर्ट बिर्ट एकदम टाईट घालून आलेलो आहे, कारण थंडीच एवढी गाईज. हे बघा ही जी पिशवी दिसते तुम्हाला, हिच्यात हे जे नळ्या असतात नळ्या फुटल्या तुटल्या तर त्यासाठी काही ना काही लागतं बघा. अशी पाईप वगैरे असतात. ही केळी पहिले लावलेली होती आम्ही. इकडं गहू आहे आपला, म्हणजे आपला नाही म्हणजे आपल्या बाजूच्या आहे. आणि लय अवघड गाईज तिकडं थोडेफार घरे भाऊबंदच येते. आणि शेतकरी जिंदगी म्हणजे अशीच असते गाईज, लय अवघड. रात्री येणं लागतं 12-12 1-1 वाजता. बिबट्याचं वेगळं राडे राहतं गाईज. बिबट्या जर काही बिबट्याचं बी आणि म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत गाईज की बघ कसं राहतं. हे बघा असे कॉक कुक असते इथं जे की पान लागतं. आपली मोटर चालू बघा इकडं. हे बघा ही मोटर, हे बघा हे ऑटो वगैरे मोटर वगैरे. आणि हे तर काहीच नाही. आता उगा मी घरी म्हणून, नाही तर पप्पा एकटेच येतात. लय पप्पा एकटे येतात. आज पप्पाचा बड्डे तरी पण आज पप्पाला शेतात यायला लागते. हीच आहे काही शेतकऱ्याची जिंदगी. तुम्हाला जर असे ब्लॉग पाहिजे असेल शेतीविषयी आणि तुम्ही जर महाराष्ट्राचे असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. तुम्हाला पण मराठी माणूस पुढे गेला पाहिजे.